आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर। अमरावतीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर। संजय राऊतांनी ती महिला पाठवली नव्हती ना, भाजप आमदार किसन कथोरेंची संजय राऊतांवर टीका। वडगाव शहरात 8 माजी नगरसेवकांचा शरद पवार गटात प्रवेश। एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाचाही पवार गटात प्रवेश। एक माजी पंचायत समिती सदस्यही शरद पवार गटात। रत्नागिरीच्या दापोलीत अजित पवार गटाला मोठा धक्का। अजित पवार गटाचे 7 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार। दापोली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट। महायुतीत अजितदादांची 40 जागांवर बोळवण होणार का? अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण? महायुतीमधील जागावाटपावर अमोल कोल्हेंची खोचकते का? छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतच संघर्ष। अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाणांकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा। सतीश चव्हाणांनी युतीत खोडा घालण्याचं काम केलं, कुणीही आलं त्याला 70,000च्या लीडने हरवणार, प्रशांत बंब यांचं आव्हान। मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड। सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा। राजन पाटील राजकारणात दिसतील, काही दिवसांआधी तटकरे यांनी केलं होतं वक्तव्य। माझ्यामुळे पक्षाला अडचण होणार असेल तर राजीनामा द्यायला तयार। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। सरकारकडून गौणपवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण। बैठक फडणवीसांच्या कार्यालयात 30 तारखेला दुपारी 1 वाजता होणार बैठक। जिल्हाधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात दिलं बैठकीचं निमंत्रण। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप। कवठे महाकाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या वादातून मारहाणीचा आरोप। कोरेगाव पार्कमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणानंतर एनएसयूआय आणि काँग्रेस विद्यार्थी संघटना आक्रमक। पुण्यातील वाडिया महाविद्यालयात या प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन। माढा विधानसभेत काकापुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता। धनराज शिंदेंची आज माढ्याच्या मानेगावात जाहीर सभा।